मित्र, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. आपल्यासोबत ॲडव्होकेट विशाल होली सर आहेत. यांचे सौरमांडे यूट्यूब स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार सर. नमस्ते सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सर, ह्या लॉच्या शिक्षणासाठी 12वी नंतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? लॉच्या शिक्षणासाठी तर पहिल्यांदा जर बघितलं आपण 12वी नंतर 5 वर्षाचा एक डिप्लोमा कोर्स आहे. 5 वर्षाचा डायरेक्ट कोर्स आहे. BA-LLB या नावाचा. पहिल्यांदाच नाव होतं BSL LLB, आता त्याचंच नाव झालंय BA LLB म्हणून. 12वी नंतर तुम्ही डायरेक्ट त्यात ऍडमिशन घेऊ शकता CET देऊन. आणि दुसरा एक पर्याय असा आहे आफ्टर ग्रॅज्युएशन. तर तुम्ही ग्रॅज्युएशन जर केलं, ग्रॅज्युएशन नंतरही तुम्ही लॉला ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी 3 वर्षाचा पर्याय उपलब्ध आहे तुम्हाला. ओके सर. तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की सर, लॉ नंतर लॉचे शिक्षण कुठं घेता येते? लॉचे शिक्षण तसं युनिव्हर्सिटीमध्ये अनेक कॉलेजला तसं लॉचं शिक्षण चालू आहे. आपल्या नगर जिल्ह्यात जर बघितलं तर अहमदनगरला नवलो कॉलेज म्हणून एक, कोपरगावला एक कॉलेज आहे लॉचं कॉलेज, संगमनेरला एक लॉचं कॉलेज आहे, श्रीरामपूरला एक लॉचं कॉलेज आहे, नगरमध्ये अजून एक लॉचे कॉलेज चालू झाले. अशी नगरमध्ये मुलांना 5 ते 6 कॉलेज उपलब्ध आहेत. सर, हे शिक्षण किती वर्ष चालते? मी जसं पहिल्या प्रश्न सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही आफ्टर 12th जर घेतलं तर 5 वर्षाचा तुम्हाला कोर्स आहे. आणि जर ग्रॅज्युएशन नंतर जर घेतलं तर 3 वर्षाचा कोर्स तुम्हाला आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की भारतात कोर्टाचे मुख्य प्रकार कोणते, किती आहेत? आपल्या भारतात जर बघितलं, आपलं सगळ्यात मुख्य जे मुख्य न्यायालय दिल्ली या ठिकाणी. त्याच्यानंतर जर बघितलं हायकोर्ट्स, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. तर उच्च न्यायालय भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये आणि त्यांची पुन्हा अनेक ठिकाणी विभागणी पण केलेली. जसं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मुंबईला उच्च न्यायालय मेन आहे. आणि औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी त्यांची खंडपीठ अनेक स्थापन आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालय असतात, तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय असतात आणि काही स्पेशल कोर्टही असतात. अशा प्रकारे भारतात कोर्टाची न्याय व्यवस्था बसलेली. सर, नगर सोडून तुम्हाला बाहेरच्या ठिकाणी वकिली करण्यास परवानगी असते? तुम्ही लॉची डिग्री घेतल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला सनद येते त्याच्यानंतर ऑल इंडिया बार काउन्सिल आणि ऑल इंडिया बार एक्झामिनेशन म्हणून एक एक्झाम आहे. ते एक्झाम जर तुम्ही पास आउट झालं तर तुम्हाला महाराष्ट्र सोडून त्या राज्यांमध्ये प्रॅक्टिस करता येते. सर, पुढचा प्रश्न असा आहे की वकिलीमध्ये स्पेशलायझेशन करतात का? वकील तसं काही स्पेशलायझेशन तसं काही नाही. प्रॅक्टिस करताना काही जण सिव्हिलचे करतात. कॉमनली त्याच्यामध्ये काही प्रकार असे बाबा सिव्हिल, क्रिमिनल, काही जण MSCची प्रॅक्टिस करतात स्पेशल, काही जण 138 फक्त चेक बाउन्सची केसची प्रॅक्टिस करतात, काही जण फक्त जे सब रजिस्टरची प्रॅक्टिस म्हणतात ती प्रॅक्टिस करतात, काही जण त्याच्यानंतर कंपनीमध्ये लिगल ऍडवायझर म्हणा, कंपनीमधले जे विविध पोस्ट आहेत त्याची प्रॅक्टिस करतात. त्यात स्पेशलायझेशन तसं काही नाही. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर डिग्री नंतर तुम्ही एक स्पेशल सायबर लॉ वगैरे असे डिप्लोमा करून तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. पुढचा प्रश्न असा विचारायचा की थोडा गंभीर आहे पण गरजेचा आहे. एखाद्या महिलेला कुटुंबातून मारहाण झाली तर तिच्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? एखाद्या महिलेला जर मारहाण झाली तर एखाद्या महिलेला जर मारहाण जर झाली तर तुम्ही थेट पोलीस स्टेशनला जाऊन तिच्या ज्यांनी मारहाण केली घरच्यांनी कुटुंबातील त्यांची तक्रारी देऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं जर वाटलं बाबा तिला जर पोटगीची काय आवश्यकता, तिला जर लहान मुलं आहेत, तिला अन्न वस्त्र निवारा आणि बाकीच्या गरजेसाठी जे पैशाची आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही पोटगीचा दावाही दाखल करू शकता. घरगुती कुटुंबाचे संरक्षण होण्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंतर्गत तुम्ही पुन्हा केसही दाखल करू शकता. पुन्हा 498 म्हणून तुम्ही जिल्हा सेलमध्ये कंप्लेंट दाखल करू शकता. सर, पुढचा प्रश्न असा आहे की शेत जमीन विकत घ्या तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे? शेत जमीन विकत घेताना तर सगळ्यात जो महत्वाचा मुद्दा आहे, जेव्हा तुम्ही एखादी शेत जमीन विकत घ्यायला जाल तर सगळ्यात आधी एखाद्या चांगल्या वकिलांकडे जाऊन त्या जमीनचा तुम्ही सर्च रिपोर्ट मागील 30 वर्षाचा किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो तसा तेवढा सर्च रिपोर्ट तुम्ही बनवून घेतला पाहिजे. सर्च रिपोर्ट बनवताना जे आवश्यक सगळे जे डॉक्युमेंट आहेत सगळे डॉक्युमेंट तुम्ही काढले पाहिजे. सगळे सर्च रिपोर्ट व्यवस्थित बनवून एखाद्या वकिलांचा व्यवस्थित सल्ला घेऊन तो बनवला पाहिजे. शेत जमीन विकत घेताना तुम्ही जे दस्तावेज करणार ते सब रजिस्टर पुढेच झाला पाहिजे. सब रजिस्टर पुढे होताना
त्याच्यावर जेवढं आवश्यक पक्षकार, जेवढं आवश्यक त्यातले व्यक्ती, त्या सगळ्यांच्या सह्या घेऊन उचित मोबदला देऊन गव्हर्नमेंटची सगळी स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळ्या गोष्टी भरूनच तुम्ही ती शेतजमीन विकत घेतली पाहिजे. ओके. धन्यवाद विशाल सर. आजची व्हिडिओ इथेच संपवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन पाहुणे घेऊन तुमच्या समोर येऊ. धन्यवाद विशाल सर. धन्यवाद.